द कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, प्रेम लग्नानंतरचे भाग 6. नेहमीप्रमाणे प्रियाला सकाळी लवकर जाग आली. त्याने बाजूला पाहिलं तर युवराज लहान मुलाप्रमाणे झोपला होता. विस्कटलेले केस चेहऱ्यावर आले होते, त्यामुळे त्याचा हँडसम चेहरा अधिकच सुंदर दिसत होता. त्याचे हलके पिंक ओठ तिला खुणावत होते. त्याला किस करायचं नाही आणि हलकेच त्याच्या ओठावर ओठ ठेवून बाथरूममध्ये फ्रेश व्हायला पळून गेली. इकडे त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली, पण त्याला काही समजलं नाही. तो झोपेत होता आणि त्यात तिची स्पीड. इकडे ती बाथरूममध्ये येऊन स्वतःला शांत करत होती. काय करत होती हे मी? माझं कंट्रोल असंच गमावू नाही शकत. मान्य आहे, मी त्याच्यावर प्रेम करते, पण जर असं होत राहिलं तर काही होऊ शकत नाही. आधीच त्याचा स्वभाव फ्लर्टी आणि आता मी जे काही केलं ते त्याला समजलं असतं तर मला चिडवायचा एकही क्षण सोडला नसता. आणि नशीब झोपला होता म्हणून त्याला पटकन आणखी ऑफिसला जायचं आहे, बरीच कामे पेंडिंग आहेत. ती बात घेऊन बाहेर आली तरी तो झोपलेला होता. त्याला बघून तिने नाही मध्ये मान हलवली आणि तयार होऊन खाली निघून गेली. आणि काकू किचनमध्ये ब्रेकफास्टची तयारी करून घेत होत्या. त्याने त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मदतीसाठी विचारलं. नाही, झालं आहे, तू बस, आम्ही नाश्ता लावायला घेतो, आई म्हणाल्या. 5-10 मिनिटात एक मेंबर येऊन डायनिंग एरियामध्ये जमले. युवराज आला होता. सगळे आले तसे आईने मेडला सगळ्यांना नाश्ता लावायला सांगितला. नाश्ता करत करतच प्रिया म्हणाली, आजोबा, आजपासून मला ऑफिसला जावं लागेल. अगं, आणखी घ्यायचे ना 2-4 दिवस सुट्टी? परवा तर लग्न झालं आणि लगेचच आजपासून ऑफिसला? पण आजी म्हणाल्या, नाही, आज जावं लागेल, सुट्टी नाही मिळणार, खूप कामं पेंडिंग आहेत. आणि मी जर सुट्टी घेतली तर ते मला कायमची सुट्टी देतील. खूप खडूस आहेत आमचे बॉस. ती एक नजर युवराजकडे टाकत म्हणाली, अगं पण तुला जॉब करायची काय गरज आहे? एवढं सगळं आहे आपल्याकडे, नाहीतर आपलीच कंपनी जॉईन कर, काका हळू आवाजात म्हणाले. नाही काका, कॉन्ट्रॅक्ट आहे कंपनीसोबत, असं अर्ध्यात मी जॉब सोडू शकत नाही. आणि तसे मला काहीतरी करून दाखवायचं आहे. उगीच दुसऱ्याच्या जीवावर फुकटच्या उड्या मारायच्या नाही आहेत. ती युवराजकडे बघत म्हणाली, अगं हे पण तुझंच आहे ना सगळं? बाबा म्हणाले, नाही बाबा, हे तुमचं, काकांचं आणि आजोबांचं आहे. जेव्हा माझा नवरा स्वतः काही कमवेल तेव्हा त्याच्यावर माझा हक्क असेल. आणि तसंही माझा नवरा काही करत नाही, त्यामुळे मला जॉब करणं गरजेचं आहे. ती युवराजकडे तिरकस बघत म्हणाली, हे तोंडाला येईल ते काही बोलू नको. मी हेच सांगायला आलो होतो की मी आजपासून कंपनी जॉईन करणार म्हणून. आणि तुझं झालं लगेच प्रवचन सुरू. युवराज स्वतःचा राग कंट्रोल करत म्हणाला, वा, खरंच कंपनी जॉईन करत आहेस? आजोबा आनंदात म्हणाले. हो आजोबा, तो तिच्याकडे बघत दात आवळत म्हणाला. इकडे आजोबांच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजले. त्यांनी मेसेज ओपन करून पाहिला तर प्रियाचा होता. प्लॅनची दुसरी पायरी यशस्वी. पहिली इंडियात परत बोलवून लग्न. त्यांनी तिच्याकडे पाहिलं तर तीन एक स्माईल दिली. तशी आजोबांनीही मान डोलावली. सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर राजेंद्र म्हणजे युवराजचे बाबा म्हणाले, युवराज, आवरून ये, तुझी आम्ही वाट बघतोय. सगळ्यांनी त्याला बेस्ट ऑफ लक केला आणि आपल्या कामाला निघून गेले. हा रागातच आपल्या रूममध्ये येऊन तयार होत बडबड करत होता. सांगायला गेलो एक आणि सांगितलं भलतंच. हे ना त्या प्रियामुळेच होत आहे. सोडणार नाही हिला. कुठे सांगायचं होतं उद्या मी लंडनला जात आहे आणि कुठे सांगून आलो की मी आजपासून ऑफिस जॉईन करत आहे. ती रूममध्ये आली तर हा बडबडत करत होता की त्याला इग्नोर करून तयार व्हायला लागली. ती तयार होऊन आली तर हा तिलाच खुन्नस देऊन बघत होता. काय झालं नवरोबा? खरं बोललं त्याचा राग आला. डोळे खाली करा, नाही तर बाहेर येतील. ती त्याला म्हणाली, सोडणार नाही तुला, म्हणत खाली निघून गेला. आणि ही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून गालात हसत होती. तो खाली आला तर सगळे त्यालाच बघत होते. त्यांच्या सगळ्यांकडे बघून त्याच्या कपाळावर हलक्या आट्या पडल्या. व्हॉट? अरे असे काय पाहताय? खूप विचित्र दिसते काय? त्याने स्वतःच्या सूटला हात लावून विचारलं. नाही नाही, असं काही नाही, यात तू खूपच हँडसम दिसत आहेस, आजी म्हणाली. चला मग बाबा, उशीर होतोय, युवराज म्हणाला. तसा आजोबा, बाबा, काका आणि युवराज ऑफिसला निघाले.
राजेंद्रनं आधीच स्टाफला सांगितलं होतं, त्यामुळे पूर्ण स्टाफ त्याच्या स्वागताला आला होता. मुली तर हवेतच होत्या. एवढा तरुण आणि हँडसम बॉस बघून पण त्याला या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. प्रिया आणि त्याच्या स्वाभिमानावर आणि अस्तित्वावर वार केला होता, त्यामुळे तो आता तिला दाखवून देणार होता युवराज काय करू शकतो ते. तो खूप हुशार आणि स्मार्ट होता, पण त्याला बिझनेसमध्ये काही इंटरेस्ट नव्हता. त्याला मनमौजी लाईफ आवडायची. पैशाची तर काही कमी नव्हती, त्यामुळे मुलींची कमी नव्हती. हँडसम आणि श्रीमंत असल्यामुळे खूप साऱ्या मुली मागे पुढे करायच्या. घरच्यांनी त्याला खूप वेळा बिझनेस जॉईन करायला सांगितलं, पण त्याने वेगवेगळे कारणे देऊन नेहमी टाळलं. आणि जेव्हा जास्तच फोर्स व्हायला लागला तेव्हा इंग्लंडला निघून गेला. पण तिथेही त्याचे हेच सूर असायचे. तिथेच एका पबमध्ये त्याची भेट उर्वशीशी झाली. दोघांचे विचार आणि लाईफस्टाईल सेम होती, त्यामुळे त्यांनी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहता निर्णय घेतला. लग्न तर दोघांनाही करायचं नव्हतं, त्यामुळे त्यांना बाकी कशाचेही टेन्शन नव्हतं. नाही म्हटलं तर ते 3 वर्ष एकत्र होते. नाही म्हणता म्हणता उर्वी कधी त्याच्या प्रेमात पडली तिचं तिला समजलं नाही. पण युवराजच्या मनात तिच्याबद्दल काही भावना नव्हत्या हेही तिला माहीत होतं. पण तो कोणाशीही लग्न करायला तयार नव्हता, त्यामुळे ती निर्धारित होती. आणि अशातच आजोबांनी त्याला परत इंडियात बोलवून घेतलं, तेही लग्नासाठी. द सरोदे ग्रुप ऑफ कंपनीज. ती त्याच्या केबिनमध्ये काम करत बसली होती की बाबा यशवंतराव तिला भेटायला आले होते. बोला बाबा, काय म्हणता? सगळे ठीक आहे ना? काळजी घेताना स्वतःची की नाही? मी नसले की तुम्ही अजिबात लक्ष देत नाही स्वतःकडे. नाहीतर तुम्ही माझ्यासोबत चला. प्रिया म्हणाली, तुझ्यासोबत? आणि त्या युवराजला डाऊट नाही का येणार आपल्यावर? तो अनाथ आहेस म्हणून सांगितलं आहे ना? मग यशवंतराव म्हणाले, हां. प्रिया म्हणाली, त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी खूप पापड बेलावे लागले आहेत आपल्याला. नशीब ही कंपनी तुझ्या आईची आहे. तुझ्या नानांना आई एकुलती एक असल्यामुळे त्यांनी त्यांचा सगळा बिझनेस तिच्या नावावर केला होता आणि तिनेही खूप चांगल्या प्रकारे तो सांभाळला. पण तिने त्या कंपनीचं नाव चेंज नाही केलं. आणि पुढे माझ्या मुलासोबत म्हणजे तुझ्या बाबांसोबत तिचं लग्न झालं आणि मग दोघांनी मिळून हा बिझनेस सांभाळला. आणि अशातच एका मोठ्या आउटडोअर मीटिंगसाठी जाताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात तुझे नाना, बाबा आणि आई जाग्यावरच गेले. तुला तर ठाऊकच आहे सगळं. त्या दिवशी तू माझ्यासोबत हट्ट करून घरी राहिली होती, कारण तुला या बिझनेसमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. पण तुझ्या आईबाबा गेल्यावर भार सगळा तुझ्यावर येऊन पडला आणि ते तू करून दाखवलं. आता आपली कंपनी टॉपच्या कंपनीमध्ये आहे. पण मला फक्त एकच प्रश्न पडतो की तू हे युवराजपासून का लपवले? यशवंतराव काहीतरी विचार करत म्हणाले, त्याला लाईनवर आणण्यासाठी हेच आवश्यक होतं बाबा. त्याला पैशाचं खूप घमंड आहे, पण जेव्हा एक गरीब मुलगी त्याला कमीपणा दाखवेल तेव्हा तो सहन नाही करू शकला आणि तो त्याला प्रग्रह करण्यासाठी काही करेल, अगदी बिझनेससुद्धा. आणि बघा, आज माझ्या टोमण्यांमुळे त्यानं लगेचच बिझनेस जॉईन केला आहे. तो दिवस दूर नाही, त्या दिवशी तो त्याच्या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारेल. प्रिया विचार करत म्हणाली, हां तेही आहे, पण जे करशील ते सांभाळून कर. मी निघतो आता. वेळ मिळाल्यावर घरी नक्की भेटायला. यशवंतराव म्हणाले, हो बाबा, काळजी घ्या आणि सगळ्या गोळ्या वेळेवर घ्या. प्रिया म्हणाली, बाबा गेले तसे ते तिच्या कामात पुन्हा व्यस्त झाले. युवराज करून दाखवेल का तिला बिझनेस, की होणार आहे आणखी काही भलतंच? पाहूया नेक्स्ट पार्टमध्ये. धन्यवाद. पुढील पार्टसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि स्टोरी शेअर करा. थँक्यू.